हाय फ्रेंड्स, आज आपण कटोरी ब्लाउजची शिलाई करणार आहोत। तर या बाहीला आपल्याला इकडून आणखी कपडा जोडायचा आहे, म्हणून बघा तुम्ही पहिल्यांदा हा आकार व्यवस्थित आखून घेऊ आपण। बघा हा आकार आखून घेतला, आपला जो हा मध्य आहे तिथून आपण बरोबर हा भाग असा ठेवला आणि असा परत आखून घेऊ, म्हणजे आपल्या दोन्ही बाह्या व्यवस्थित निघतील। आणि हा भाग कपड्याचा भाग कट करताना थोडा थोडा एक्स्ट्रा कट करायचा। बघा आता अशी आपण बॅक साइड टाकलेली आहे कपड्यावर, ही पण आपण कट करून घेऊ। अशाच प्रकारे आपण आपले सगळे पार्ट्स आहे ना ते कट करून घेऊ। बघा हा कपडा घेतला आहे आणि ह्या बाईला आपण जॉईंट पण केलेला आहे। जॉईन केल्यानंतर ही बाई अशी व्यवस्थित बसलेली आहे। बघा आता आपण शिवून घेऊ। ह्या सरक्या भागावर असा हा सरका भाग, हा पण सरका भाग, हा पण सरका भाग असा एकमेकाला लावून घेऊ। अशी आपण कटोरी ह्या कपड्याला जोडून घेतलेली आहे। कुठं होऊ नये काही नाही, आपण व्यवस्थित जोडून घेतलेली आहे। बघा आता ह्या कटोरीला ही दोन्ही कोपरे एकमेकाला जोडून घेणं आहे। बघा तुम्ही लक्षात ठेवा, ही दोन्ही साइडची दोन्ही टोकं आहे ना ती एकमेकांना जोडून ठेवू। आणि बघा आता आपल्याला जो टक्स पाडणं आहे तो 1.5 इंचाचा। लक्षात ठेवा, आपण हा टक्स 1.5 इंचाचा पाडलेला आहे आणि आपण हाईट ही 2.5 इंचाची घेतलेली आहे। हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे, कारण ह्याच पॉइंटमुळे आपली कटोरी व्यवस्थित बसणार आहे। आणि ह्या कटोरीला बघा आता आपली ही कटोरी बनवून तयार आहे। बघा कशी छान बसली आहे, कशी दिसते छान। बघा आता मी आणखी तुम्हाला समोरचा भाग कसा हटायचा बघा, हा जो माप आहे तो पण आता आपण जोडून घेतला आणि व्यवस्थित कट करून घेतलेला आहे। हा आपल्या कटोरीचा भाग आहे तो आपण बनवलेला आहे। बघा आता हा जो कटोरीचा भाग आहे तो कटोरीचा भाग या भागाला असा उलटा करून पलटी करून लावून घेणं आहे। बघा आता कटोरीचा भाग खाली आहे आणि हा भाग वरून आहे। हळूवार ओढतोड न करता जास्त। बघा हा पण भाग आता आपण जोडून घेतलेला आहे आणि इथे खाली थोडा एक्स्ट्रा वाटतो ना तो कट करून घेऊ। ठीक आहे, हा कटोरीचा भाग आपला बनला। आता आपण याला क्रॉस पट्टी जोडून घेऊ। आपण क्रॉस पट्टी पण आपल्याकडे कपडा कमी असल्यामुळे आपण साइडचा जो भाग आहे ना तोच घेतला आहे, काठाचा भाग क्रॉस पट्टीला।
बघा आता ही क्रॉस पट्टी आपण तयार केलेली आहे, तयार केली आणि व्यवस्थित कट करून घेतलेली आहे। बघा आता जो आपला हा कटोरीचा भाग आहे तो हा आपण या क्रॉसला उलटा करू, म्हणजे हा पण सरका भाग, हा पण सरका भाग आणि थोडीशी क्रॉस समोर एक्स्ट्रा ठेवायची। बघा आता हा भाग आपण असा फोल्ड करून घेऊ। बघा आता हा भाग याच्यातून आपण बाहेर काढून घेऊ। बघा हळू व्यवस्थित। तर काय होते या भागाला आपली शिलाई दिसत नाही। आता हा भाग झाला आपला सरळ असा व्यवस्थित। हा झाला आपला साइडचा, एका साइडचा भाग झाला। आता आपण हुकपट्टी करून घेऊ, दोन्ही साइडचे भाग तयार करून घेऊ असेच आणि हुकपट्टी तयार करू। ठीक आहे, हा दोन्ही साइडचा 2 माप आपण तयार करून घेतला आहे। आता मी तुम्हाला एक भाग बनवून दाखवला होता, नंतर मी दुसरा भाग बनवून घेतला। आता ह्या दोन्ही भागाला आपल्याला इथं पट्टी अटॅच करायची आहे, एक हुक बटन पट्टी आणि एक आय पट्टी। बघा आता तुम्ही जी ही पट्टी आहे, ही पट्टी आपण 2 इंचाची घेतलेली आहे बघा, आणि ही पट्टी आपण 2.25 इंचाची घेतलेली आहे। आपण एवढं फोल्ड करणार आहे। ही पट्टी बघा आता फोल्ड केल्यानंतर ही पट्टी 1.5 इंचाची बनलेली आहे। ही पण पट्टी आपल्याला फोल्ड करून बनवून घ्यायची आहे। बघा आता ही पट्टी 2.25 इंचाची बनलेली आहे आणि ही पट्टी 1.5 इंचाची बनलेली आहे। बघा तर दोन्ही साइडचे 2 भाग आहे, तर या भागाला ही पट्टी लागणार आहे आणि ह्या भागाला ही पट्टी लागणार आहे। पण आपण आता हा भाग तयार करू। खालचा भाग असा फोल्ड करून घ्यायचा आणि व्यवस्थित अशी असं करून घेतलेला आहे। नंतर आपली ही पट्टी आता बघा, या पट्टीला आपण ही बघा खालून अशी आणि वरून अशी, ही पट्टी आपली एक साइडची पट्टी बनली। आपण आता दुसऱ्या साइडची पट्टी घेऊ। ही पट्टी टाकताना आपण ही उलट्या साइडने टाकतो, ती पहिल्यांदा पट्टी टाकली आपण ती सरका साइडने टाकली आणि ही पट्टी आपण उलट्या साइडने टाकतो। ही पट्टी अशी करून ह्या पट्टीला अशी शिलाई करून ह्या पट्टीला आपण असा थोडा कोन काढून बघा
बघा आता आपले हे दोन्ही पट्ट्या बनलेल्या आहेत बघा। पण आपण आता काय करू, हा ब्लाऊज ह्या साईडला टाकू, हा ब्लाऊज ह्या साईडला टाकू। बघा व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित आकार करून घ्यायचा आहे कटोरीचा, हा व्यवस्थित असा आकार। आपल्याला बनून गळा 8.25 झाला पाहिजे। आपण गळा मोजून घेऊ। बनून गळा 8.25 इथपर्यंत येतोय। थोडी आपल्या शिलाईत जाते, ठीक आहे। आपण हा व्यवस्थित गळा कट करून घेतला आहे दोन्ही साईडचा एकसारखा, ठीक आहे। हा समोरचा भाग आपला कंप्लीट झाला। आता फक्त आपल्याला गळ्याला पट्टी अटॅच करायची राहिलेली आहे बघा। हा समोरचा भाग कंप्लीट झाला। आता हा बॅक साईडचा भाग आपण घेतला। आपल्याकडे हा वरून घेतलेला आहे आणि कपड्याचा भाग हा सरळ भाग आहे। या सरळ भागाला आपण असा हा भाग आहे ना कपड्याचा, तो भाग ठेवून घेतलेला आहे, कॅनव्हासचा भाग वरून ठेवलेला आहे। आता आपल्याला हा भाग याच्यासोबत अटॅच करून हा गळा आपल्याला पलटी करून घेणार आहे बघा। आता मी कशी करते ती, जे नवीन असतील त्यांना थोडं समजायला अवघड जाईल, पण ज्यांना थोडं फार माहिती आहे त्यांना पटकन लक्षात येईल। नवीनवाल्यांना काही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्यानुसार व्हिडिओ बनवते। हा भाग आपण पूर्णपणे गळा कट करून घेतलेला आहे बघा। आता ह्या साईडचा भाग कसा दिसतो। आता आपण ह्या साईडला छोटे छोटे टक्स मारून घेऊ, छोटे छोटे शिलाईच्या आतमध्ये टक्स मारून घ्यायचे आहे बघा। तुम्हाला मी म्हणते शिलाईच्या आतमध्ये थोड्या थोड्या अंतरावर अशा छोटे छोटे कैचीनं टक्स मारून घेणार आहे। आणि हा गळा मग आपण आता पलटी करू बघा। हा गळा पलटी करताना हा साईड या साईडला ठेवायचा, ही शिलाई, आणि असा नख मारून घ्यायचा आपला। यानं काय होते, आपली फिनिशिंग आहे ती व्यवस्थित येते बघा। पण हा गळ्याचा भाग जोडलेला आहे बघा, किती व्यवस्थित भाग आलेला आहे, व्यवस्थित असा आकार आलेला आहे गळ्याचा फैलून। आपण जसा गळा घेतला होता तसाच सेम हा भाग आता आपल्याला व्यवस्थित असा चिपकून घेणं आहे सर्वीकडून, तेव्हा आपण त्यात ह्या साईडची खालची पट्टी लावू शकतो। घेतलाय आता हा भाग माप आपण कट करून घेऊ। आपण जोडून घेतलेला आहे आणि कट पण व्यवस्थित आपण कोपऱ्यानं कट व्यवस्थित करून घेतलं बघा। कुठं झोल आहे का काय आहे का, फिनिशिंग कशी दिसते अशी, गळा व्यवस्थित असा गोल राऊंड आला बघा। हा बघा आता आपण काय करू, हा भाग असतो ना, आता हा माप मोठा आहे
म्हणून आपण 4.5चा घेणार आहोत हा टक्स. बघा हा 4.5चा टक्स घेणार आहोत आपण. आणि हाईट पण बघा, हाईट पण आपण 4.5चीच घेऊ. ठीक आहे. तसेच हे दोन्ही टक्स असा भाग उचलला की इथून अर्धा इंचानं हा टक्स मोजून घ्यायचा. हा दोन्ही मिळून 1 इंचाचा टक्स आला पाहिजे. अर्धा इंचानं हा टक्स मोजला आपण. जे नवीन आहे त्यांनी सगळे माप मोजून घ्या. बघा 4.5ला इथे येतो. हा माप आपण अशी तिरपी शिलाई मारून घेतली. तशीच ही पण आपण तशीच अर्धा इंचाची दोन्ही साईडचे आपण माप सेम टाकून घेतलेले आहे. आता हे झाले आपल्या बॅक साईडचे टक्स. त्याच्यानंतर आपण आता बॅक साईडची पट्टी जोडून घेऊ. ही बॅक साईडची पट्टी अटॅच केल्यानंतर एक वेळा असं नख मारून घेऊ फिनिशिंगसाठी. बघा हा भाग जशी आपण बाहीला पट्टीला तशीच पलटी करून घेऊ. ही पण पट्टी पट्टी बॅक साईडला पण ह्या साईडला पण. बघा फिनिशिंगला कशी आली. बघा फिनिशिंग कशी आहे. असा आपला बॅक साईडचा माप हा कंप्लीट झालेला आहे. आपण अशा तिरफ्या पट्टी काढून घेतलेल्या आहे, कारण ह्या पट्ट्या आपल्याला गळापट्टीसाठी गळ्याच्या पायपिंगसाठी समोरच्या भागाला कामी पडणार आहे. अशा तिरफ्या पट्टी काढून पट्टीवर पट्टी अशी ठेवून अशी तिरकी अशी रेष अशी मारून घ्यायची, जेणेकरून हा भाग असा पडला तर मग असा दिसणार. बघा हा थोडासा समोर कपडा ठेवायचा ह्या समोरच्या साईडच्या गळ्याला. बघा हा साईड सरका आणि हा साईड सरका अशी ही आपण त्याला जोडत आहोत. आता तसंच हा भाग घ्यायचा, लगेच त्याला जोडून घ्यायचा. इथंच दोन्ही भागांना कापड ओढताड करायचा नाही. किंचित थोडाफार त्याच्यात हे असते तेवढंच थोडाफार आपलं हे करायचं. बघा आता हा भाग कट करून घ्यायचा लगेच. बघा आता खालून कसं दिसतो तुम्हाला. या भागाला थोडीशी अशी दुमटून घ्यायचं आहे. हा भाग काटाकाटानं अशी टीप मारून हा दोन्ही साईडचा भाग तयार झालेला आहे. बघा आता हा जो एक्स्ट्रा भाग आहे ना तो आपल्याला कट करायचा आहे. आता पायपिंग बनवताना लक्षात ठेवा हा एक्स्ट्रा भाग कट करून घेऊ. आपली पायपिंग एवढी नाजूक नाही, एवढी सुंदर. व्हिडिओ रिटर्न करून बघा, म्हणजे तुम्हाला पद्धत लक्षात येईल कशी घेतली आपण. काही अडचण आली तर व्हिडिओला रिटर्न करा आणि बघा, तुम्हाला कळन की कुठं काही चुकलं आहे का तुमचं. आता जो हा भाग आहे त्याला मी थोडीशी अशी फोल्ड करते आतमध्ये. बघा तुम्ही फोल्ड करते मी अशी फोल्ड करते. या भागाला अशी खाली अशी
फोल्ड करते आणि खालच्या भागाला पण आपली टीप आली पाहिजे. बघा सोपी पद्धत आहे पण खूप छान पायपिंग येते. तुम्ही नक्की ट्राय करा. बघा आता आपण समोरचा भाग तयार केलेला आहे. ह्या दोन्ही पायपिंग आपण तयार करून घेतल्या. बघा पायपिंग खालून कशा दिसतात. बघा खालून पण व्यवस्थित, वरून पण व्यवस्थित. आता हा भाग आपण, हा आपला बॅक साईड. आता बॅक साईड झाला. आता आपल्याला बघा हे दोन्ही भाग आहे. हा जो भाग आहे तो या साईडला आणि हा जो भाग आहे तो ह्या साईडला. म्हणजे आपण दोन्ही सरळ भाग आहे ना ते एकामेकाला लावून घेतलेला आहे आणि एकावर एक हे भाग आपण ठेवलेला आहे. बघा आता आपल्याला ही टीप देताना बघा आपल्याला ही टीप तिरपी घ्यावी लागते. म्हणजे आपण गळ्याच्या साईडला भाग एक्स्ट्रा आणि ह्या साईडला भाग कमी अशी शिलाई घेणार आहोत. बघा आपण ह्या साईडला अशी तिरपी शिलाई घेतली. गळ्याच्या साईडला एक्स्ट्रा आणि ह्या साईडला कमी तशी शिलाई आपण ह्या साईडला मारून घेऊ. अर्धा इंचापेक्षा जास्त, पाऊण इंचाच्या जवळपास. नवीन असणाऱ्यासाठी हा जो एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घेऊ. आणखी थोडी खाली आपले हे दोन्ही भाग तयार झाले. बघा आता हे आपले दोन्ही भाग, मागचा आणि बॅक साईडचा, हे दोन्ही भाग तयार. शिलाई आहे ना ती एक तर खालच्या साईडला नाही तर वरच्या साईडला अशीच गेली पाहिजे. नाही तर ही खालच्या साईडला आणि ही वरच्या साईडला गेली तर ब्लाऊज थोडा व्यवस्थित बसत नाही. बघा आता आपण ही शिलाई अशी वरच्या साईडला घेतलेली आहे आणि हा भाग आपण एकदम असा व्यवस्थित करून घेऊ. एक्स्ट्रा भाग दिसतो तो कट करून घेऊ. बाही, ही बाही, या बाहीचा मध्य आपण पहिलेच काढेल आहे. बघा आता मी तुम्हाला शिकवलं. आता हे दोन्ही भाग सारखे आहेत. हे दोन्ही भाग सारखे आहेत. आता ह्या भागाला आपल्याला अर्धा इंचानं खालून असा आकार द्यायचा आहे. बघा असा आपल्याला हा 1.5 इंचाचा सोडून असा आकार इथपर्यंत घेणार. बघा असा हा अर्धा इंचाचा आपण आकार दिला. हा मध्य आणि हा पॉइंट हे दोन्ही आपण मिळून घेतले. बघा हा मध्य आणि हा पॉइंट. आणि आपण आता ही बाही अटॅच मध्यापासून सुरू करणार आहोत. ह्या साईडला इकडून त्या साईडला. बघा आपली नेहमीप्रमाणे पाऊस ठेवायची, ओढताड करायची नाही बाहीला, बिलकुल रिलॅक्स ठेवायची बाही. बघा मी रिलॅक्स अशी रिलॅक्स बाही ठेवायची. बाहीला ओढायचं नाही. ओढल्यानंतर काय होते ब्लाऊज बाही व्यवस्थित बसत नाही. बघा अशी आपण ही बाही अटॅच करून घेतलेली आहे. तशीच आपण दुसरी पण बाही अटॅच करून घेऊ. या बाहीला पण आपण असा सरळ भाग करू. हा भाग जो एक्स्ट्रा दिसतो थोडा
तो कट करून घेऊ. ठीक आहे. या बाहीला आपण इथं मध्य काढला आणि आपल्याला अर्धा इंच, आता ह्या साईडचा समोरच्या साईडला अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा कट लागतो ना, तो कट करून घेऊ आपण. 1.5 इंच सोडून हा आपला कट झालेला आहे. आता आपला हा मध्य घ्यायचा आणि ह्या शिलाईच्या बरोबर पॉइंटला ठेवायचा आणि आपण बघा परत आपण शिलाई अटॅच करून घेऊ. सगळीकडं एक बनवून बघा. आता दोन्ही साईडच्या आपल्या बाह्या बनल्या आहेत. आता आपण पूर्ण ब्लाऊज अटॅच केला. आता आपल्याला फिटिंग करायची आहे. फक्त आपण फिटिंगसाठी बॅक साईडचा जो भाग आहे त्याला उचलला, त्याला असं फोल्ड केलेलं आहे. फोल्ड केल्यानंतर ह्या भागाला मध्यभागी असा पॉइंट देऊ. तुम्हाला दिसतोय का पॉइंट? पॉइंट बघा, हा पॉइंट मध्यभागी असा पॉइंट दिला आहे आपण. ह्या मध्य भागापासूनच आता आपल्याला फिटिंग करायची आहे. बघा आता जो हा समोरचा भाग आहे, बघा हा जो समोरचा भाग आहे, हा ही एक्स्ट्रा पट्टी आहे, ही मापात येणार नाही. बघा दुसरी पट्टी आहे ती मापात येणार, ही एक्स्ट्रा पट्टी लावलेली आहे आपण, ह्या मापाच्या बाहेरून पट्टी लावलेली आहे म्हणून ही मापात येणार नाही. ही पट्टी एक्स्ट्रा काढून इथून आपण फिटिंग करत आहोत. बघा फिटिंग खूप महत्त्वाची असते, फिटिंगकडे लक्ष द्या. बघा आपली कमर किती आहे? 36ची आहे. 36ची असल्यामुळं आपण 9ला आपण असा पॉइंट दिला आहे. 9ला पॉइंट दिला. आता आपल्याला आपल्या छातीचं माप टाकायचं आहे. बघा आता आपली छाती आहे 43. 43 म्हटलं की 11.5. 11.5 आली. बघा खालचा भाग बघायचा असा व्यवस्थित, दोन्ही भाग खालून वरून व्यवस्थित आले पाहिजे. बाही आहे आपली, बाहीची फिटिंग आहे. बाहीची फिटिंग आहे 13 सव्वा 13. तर आपण 6.1 रेष, 6.1 रेष अशी आपण फिटिंग घेतलेली आहे सव्वा 13ची. अशी आपण ही अशी सरळ शिलाई दिलेली आहे इथपर्यंत. आता जो एक्स्ट्रा भाग वाटतो ना तो थोडासा असा आपल्या शिलाईसाठी ठेवू. आता हा भाग झाला या साईडला. दोन्ही भाग एक्स्ट्रा आपल्याला आतमधून रुताव नाही, आपण ओरलॅप मारत नाही ना, ओरलॅप मारत नाही म्हणून आपण. आता बघा आपण एका साईडचं माप टाकलेलं आहे. आता दुसऱ्या साईडचं माप आपण टाकत आहोत. बघा तुम्ही बाहीला बाही ठेवून घ्यायची. दोन्ही बाह्या एकसारख्या ठेवल्या आपण. बघा आणि ह्या पॉईंटपासून आपण आता मागं पुढं करून घेतली. बघा आता 43 आपली फिटिंग आहे.
आपली फिटिंग 43 असल्यामुळं आपण किती घेतलं बघा, 11 11.5 11.5 आपण छाती घेतलेली आहे. एकच आले पाहिजे, खालचा आणि वरचा भाग इकडं तिकडं नको व्हायला. आपली जी ही शिलाई आणि ही शिलाई ही आपली अशी शिलाईवर शिलाई आली पाहिजे बघा. आता बघा हा माप आहे कमरेचा माप. आपण आता ही पट्टी घेताना ही पट्टी एक्स्ट्रा घेतली, पण ही पट्टी एक्स्ट्रा नाही आहे, म्हणून ही पट्टी आपण किंचित समोर घेऊन इथून आता कंबर 36ची असल्यामुळं 9 चूक 36 म्हणून असं आपण माप टाकून घेणार आहोत बघा. कशी अशी शिलाई सरळ आली, आपली शिलाई सरळ आली पाहिजे. अशी आपण दोन्ही साईडला पॅक करून घेतलेला आहे. हा पण भाग. आता आपण कमरेचा भाग मोजून घेऊ. ह्या पट्टीपासून बघा 36ची आपली कमर आहे. ॲक्युरेट 36 वर बरोबर फिटिंग आलेली आहे. बिलकुल एवढूसा पण भाग इकडं नाही तिकडं. 36ची एकदम बरोबर कमर आलेली आहे. छातीचा माप आपण मोजून टाकलेला आहे आणि बाहीची पण फिटिंग व्यवस्थित आहे. आता आपण ह्या साईडला एक्स्ट्रा शिलाया मारून घेऊ, 1 1 2 2. आपला माप हा व्यवस्थित बरोबर 2.5 इंचाचा उरलेला आहे. 2.5 इंच 2.25 इंच बसते, एकदम कटोरी व्यवस्थित बसते आणि फिटिंग एकदम भारी बसते बघा. हा आपला ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे बघा. ब्लाऊज आपला कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे एकदम व्यवस्थित आणि खूप छान अशा पद्धतीने आपण ब्लाऊज शिवलेला आहे आणि हा ब्लाऊज कंप्लीट झाला आहे. कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये प्रश्न करा, मी तुम्हाला लागते तसा व्हिडिओ बनवून दाखवेल आणि कुठं काही अडचण